दत्ताचे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय राम जय श्री राम जय सुतळी द्या ना, दोन तुकडे द्या, दोन तुकडे एक तुम्ही तिथे सरपंचाजवळ जाताय गाडी गाडी. अरे भाऊ घेऊन घेतो पहिले करा लवकर कापाटे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम कापा लवकर छोटीशी एक तेल लिहिलं श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय बस श्रीराम जय एक राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय
पाय बघ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चला श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला ब्राह्मण पूजेचं महत्त्व सांगताय। हे राजा, आता राजा म्हटलंय भगवंताने कोणाला? धर्मराज। आज माझं बल, माझे कान, माझी वाणी, माझं मन आणि माझे दोन्ही नेत्र जे युद्धानंतर शीतल झाले, ते शीतल झालेले नेत्र कान मी ब्राह्मणाच्या पूजेने सामर्थ्यवान केले। पुराणामध्ये जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हा धर्म तुला सांगितला, त्याचं कारणच असं आहे की धर्म उपासना जगात चालली। आज काय होतं, वैयक्तिक धर्म वाढवला जातो। धर्म हा सामाजिक वाढला पाहिजे म्हणून सामुदायिक प्रार्थना जी केली जाते, त्या सामुदायिक प्रार्थनेनं बल येतं। कुठे? समाजामध्ये धैर्य येतं, यश येते, कीर्ती येते।
हे ऋषीमुनी आपापली साधना करून घेतात आणि मग साधना केल्यावर समाजाला समाज धर्म समजावून सांगतात. म्हणून धर्माची उपासना झाली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः स्वरूपवान असून पुरातन स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण जे आहे ते पुरातन आहे, म्हणजे सनातन आहे. कृष्णावर अलोट प्रेम कर, ते तुझ्या मनात संदेह राहणार नाही आणि तोच धर्माचा उपदेश तुला होईल. पुराणामध्ये अनेक दिशा दाखवलेल्या असतात आणि त्या दिशा समजण्याकरता या भगवंतानं कृष्णगीता सांगितलेली आहे. लिहिली व्यासांनी, पण समजवली कृष्णाने. म्हणून सृष्टीच्या प्रारंभापासून प्राचीन काल विश्व निर्माण करत असताना ब्रह्मदेवाच्या नाभिकमलापासून, भगवान विष्णूच्या नाभिकमलापासून ब्रह्मा उत्पन्न झाला आणि त्याच्यामध्ये अतिशय अमित असं तेज होतं आणि ते तेज प्राचीन कालामध्ये दैत्यांच्या संहाराकरता ऋषी रूपानं प्रगट झालं. म्हणजे भगवान विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्मा आणि ब्रह्माच्या शरीरातून ऋषी, आणि ते ऋषी दैत्यांच्या नाशाकरता उत्पन्न झाले आहे. कारण जगामध्ये 3 गुण उत्पन्नच होणार. मग जे वाईट गुण आहे त्याच्या नाशाकरता बलवान लोक तयार करावे लागतात. तुम्ही हे शस्त्र तयार केलं की आमच्याजवळ हे आहे, तुमचं दाबून काढू, हे अनादिकालापासून चालत आहे, आत्ताच चालतं आहे असं नाही. म्हणून जगताची रक्षणा करण्याकरता आणि धर्माचा ऱ्हास होऊ नये म्हणून श्रीकृष्ण हे स्वतः या यदुवंशामध्ये अवतार घेतात. कारण हे लोक ऱ्हास करणारे होते. मग त्या वंशामध्ये अवतार घेऊन धर्माचं रक्षण केलं आहे. देवाला यादव कुळामध्ये जन्म घेणं म्हणजे काय किती खालच्या दर्जाचं होतं ते, पण घेतलं आहे. कारण अवतार धारण करून धर्माचं आचरण करण्याची स्थापना केली. हे कुंदीनंदना, त्याज्य वस्तूचा त्याप्रमाणे त्याग करावा. ज्या वाईट गोष्टी आहे त्या वाईट गोष्टी ज्याप्रमाणे सोडून द्याव्या, त्याप्रमाणे परमात्म्याने विश्वकर्मा, विश्वस्वरूप, विश्वभोक्ता, विश्वविधाता, विश्वविजेता या गोष्टी केल्या आहे. स्वतः कोण आहे? विश्वाचं रूप आहे. दुसरं विश्वभोक्ता, संपूर्ण विश्वाचा अनुभव ते घेतात. विश्वविधाता, जसं आपण भाग्यविधाता म्हणतो तसं विश्वाचं विधाता आहे आणि विश्वाचा विजेता आहे. नाना प्रकारचे चरित्र जगामध्ये विख्यात आहे, पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अलौकिक आहे. त्याची काही धारणा करता येणार नाही. एक मात्र जो विश्वास ठेवेल त्यालाच त्याचं चरित्र, आधुनिक किती लोक कृष्णचरित्रामध्ये गडबडून जातात. श्रद्धा बसेल असं कोणाचं नसतं, आणि ज्यांची श्रद्धा बसली आहे ते कृष्णरूप होऊन जातात. देव पहावयासी गेलो, देवची ओवणिया ठेलो, असे. म्हणून हे वैष्णव संप्रदायाचे लोक आहे ना, ते ग्रह कुंडली कधीच पाहणार नाही. ते म्हणतात नाही ते बालमुकुंद सब आम्हाला माहिती. बालमुकुंदम मनसा स्मरामी. खरं एका ठिकाणी स्थिर आहे ते. वैष्णवाची मुलगी करून घेतली काही काही, बाकीचं काहीच पाहणार नाही. ते कशाची पूजाही करत नाही. त्यांना भगवंत ठेवलं, त्याची पूजा केली की झालं त्यांचं सगळं. कारण एवढा विश्वास बसणं मोठं कठीण असतं. विश्वासो फलदायका.
जगामध्ये विश्वासच फळ देतो, पण विश्वासाला जर डगमगपणा असेल तर मग तो विश्वास फल देत नाही. म्हणून एक मात्र भगवान जगाचे रक्षक आहे, विश्वविजयी आहे. यज्ञामध्ये त्यांचं स्तुती गायली जाते, म्हणून सामगायन हे सुद्धा भगवान आहे. ब्राह्मण वेदाच्या मंत्रानं स्तवन करतात आणि यज्ञामध्ये वेदाच्या मंत्रानं अभिषान्न टाकतात. ते अभिषान्न पृथ्वी, आकाश, स्वर्ग या सगळ्या लोकांना विभागलं जातं. म्हणजे आपण जो यज्ञ करतो त्या यज्ञातले जे भाग आहे पृथ्वीला मिळतात, जलाला मिळतात, अग्नीला मिळतात, वायूला मिळतात आणि राहिलेलं कृष्णालाच समर्पण होतं. म्हणून एतत् कर्म कृष्णार संकल्प जरी सांगितला तरी ज्ञात ब्राह्मण पाहिजे असतो. एतत् कर्म कृष्णार्पणमस्तु. सगळं कर्म भगवान कृष्णाला समर्पण केलं, सगळं कर्म कृष्णाला समर्पण केलं की ते त्याला पावलं. श्रेय म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये एतत् कर्म कृष्णार्पणमस्तु. आता कोणी राम भक्त आहे तो रामार्पणमस्तु म्हणेल, गणेशार्पण. ते सगळं आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. सगळं तिथून मिळतं. म्हणून कोणी कोणी आपल्या आराध्य दैवताचं नाव घेतलं त्याच्यात बिघडत काही नाही. पण आमचंच खरं आहे असं म्हटलं की मात्र बिघडतं. सर्व व्यापक प्रचंड किरणामध्ये आदिदेवतामध्ये सूर्य सुद्धा कृष्णच आहे. समस्त असुरांमध्ये विजय पावणारा प्रल्हाद हा सुद्धा कृष्णच आहे. कारण तो कोणाच्या नामाने गर्भात राहिला? भगवंताच्या नामाने. कोणी दिलं? तो नारदाने. म्हणून संताने दिलेला आशीर्वाद हा खरा व्हावा याकरता देव प्रयत्न करतात. स्वतः आशीर्वाद देत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपण डावं उजवं कर्म करतो म्हणून आपल्या आशीर्वाद फलद्रुपता नाही आहे. संत डावं उजवं कर्म करत नाही म्हणून त्यांच्या आशीर्वादामध्ये बापापेक्षा आईच्या आशीर्वादात फल जास्ती आहे. हे आणखीन पुढचं. पण आपण तर तिला मोय गोय तिकडे जर आहे इकडे नको येऊ, मीच काय ठेका घेतलाय तुझा, कसा काय आशीर्वाद मिळेल? मग जिने जन्म दिला तिला आपल्याकडे तोंडातून असे उत्तर निघतात. म्हणून अनुग्रह देणाऱ्या महाराजाने त्याला विचारलं पाहिजे आईची सेवा झाली काय? सकळ तीर्थाची धोरे जे का माता पितरे किती वेळा वाचलं आणि मध्ये गेलं कुठे? हे कळालं पाहिजे. त्याच्यातले सूत्र जे आहे आधी माता पिता सेवा, मग गुरु सेवा आणि मग देव सेवा. त्याचा क्रम आहे. देव सेवा नाही झाली तरी चालेल, पण या दोन सेवा झाल्या. म्हणून आकाश, पृथ्वी, स्वर्ग, अंतरिक्ष, वनपर्वत ही सृष्टीसुद्धा भगवान कृष्णाची आहे. म्हणून लीला करून दाखवली. पर्वत कुठे उचलला? करंगळीवर. यज्ञबान. सगळे गोकुळवासीय लोक भगवंताच्याच बाजूने काय झाले? तर ते त्यांचेच भक्त होते. म्हणून अजूनही ते जास्त यज्ञाला महत्त्व देत नाही. तिकडे देवाची पूजा, देवाला फुलं, लाखो रुपयाची फुलं, भोग, अन्नदान चालूच राहत. आता महिनाभर होळी खेळले ना, महिनाभर. म्हणून वेदाध्यायन, प्राचीन विधी पालन, लौकिक आणि वैदिक धर्माचं फल ते भगवान श्रीकृष्णच आहे.
लौकिक धर्म पाळा किंवा वैदिक धर्म पाळा, त्याचं फळ परमात्मा श्रीकृष्णच आहे. म्हणून सर्व लोकांची शुक्ल ज्योती परमात्मा आहे. त्रिविध अग्नी आहुती हाच देवकी नंदन म्हणजे हाच कृष्ण. संवत्सर ऋतू पक्ष दिन रात सगळं श्रीकृष्ण. म्हणून गुरुजीला कधी आठवलं नाही ना काही गोष्ट संकल्प करताना, तर तो असं म्हणतो विष्णूच तिथी, विष्णूच प्रहर, विष्णूच नक्षत्र. एखाद्या वेळा आठवत नाही, बोलता बोलता म्हणजे पाठ असतं पण येत नाही तोंडात, तिथे तो विष्णू शब्द घालतो. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद अमंगळ. म्हणून चांगला गुरुजी काय करतो, सुरुवातीला विष्णवे नमः विष्णवे नमः आणि मग संकल्पाला सुरुवात करतो. म्हणजे राहिलं गेलं तर तूच. आणि विष्णू स्मरणात परिपूर्णता असतो, अस्तु परिपूर्णता मम. पण गुरुजी कसा पाहिजे, चांगला असं आहे ते. भगवान कृष्णाचं स्वरूप समजून घे. चंद्रमा, सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारे, अमावस्या, पौर्णिमा, नक्षत्र, योग, ऋतू, उत्पत्ती कृष्णच. सगळं कृष्ण आहे. अरे ते मागचं गोळा करायचं आहे ना, भाऊ मागचं गोळा करायचं, वाऱ्यान पडून नाही ना सगळं. तुझं तोरणं सकाळी आठवण दिली तुला. रुद्र, आदित्य, वसु, अश्विनी कुमार, साध्य, विश्वदेव, मरुद्गण, प्रजापती, देवमाता, आदिती, सप्तऋषी हे कृष्णातूनच प्रकट झाले. विश्वरूप कृष्ण वायुरूप धारण करतो. संसाराच्या चेष्टा सुद्धा तोच करतो आणि संसाराला सुद्धा तोच बसवतो. त्या कृष्णचरितात एक कथा आहे, त्या प्रभावतीला बाकीच्या मध्ये सांगता की तू फजिता फार करतो बरं, तो फार फजिता करतो, दाढी वेडी बांधून दिली, रस्त्यात ठेवून दिलं, झोपच उघडू देत नाही म्हणे त्यांची. प्रभावतीला घमेंड होती, तिची घमेंड उतरून दिली, तिचा मेलेला सासरा दाखवून दिला. म्हणून ते मध्ये क्रिकेटर होते ना, त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं होतं म्हणजे बोलताना की आम्हाला शेवटपर्यंत असं वाटत नव्हतं की आम्हाला जय मिळेल. हो म्हणे, मलाही दिसत होतं की तुम्ही कमी डाव खेळत होते. मग काय घडलं की तुम्ही इतके डाव खेळले? नाही म्हणे, त्याची कृपा होती म्हणून त्याने कबूल केलं होतं त्या ह्याच्यामध्ये त्या लोकांनी की आम्हालाही पराजय माहिती होता. पण म्हणजे केव्हा ज्या वेळेला मनुष्याच्या ताकदीच्या पलीकडे चाललं जातं आणि ते घडतं तेव्हा त्याला कळतं हे ईश्वरानं घडवलेलं आहे. म्हणून ते म्हणतात सप्तऋषीसुद्धा भगवंत आहे. आता अग्निरूप होऊन सुद्धा जे भस्म होतं ते सुद्धा कृष्ण स्वरूप आहे. जलरूप धारण करणारे, जगाला डुबवणारा, जगाला तारवणारा, वेदविद्या स्वरूप, वेदवेद्य तत्वज्ञान जाणणारा आणि जाणून घेणारा सुद्धा श्रीकृष्ण. म्हणून सांदीपनीने काय सांगितलं की 2 शिष्य तयार करून दे, कारण सांदीपनीला पूर्ण माहिती होतं. मग आता ज्यांच्याजवळ वेदविद्या शिकले त्यांची सेवा केली आहे. काय केले? कायम आंघोळीची सोय. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहे, गुरुला स्नानाला त्रास होत होता ना, मग तीच गोष्ट करून दिली. म्हणून असे बरेच लोक आहे की वडिलांना स्नानाला पाणी काढून दिले. आता तर नुसतं कानच पिळायचा, काही जास्ती वेळ लागत नाही, पण तो का तेवढं बी होत नाही का तुमच्याकडं? तेवढं तरी करून देतात काही लोक. रुमाल देऊन देतील, धोत्र देऊन देतील, बनियान देऊन देतील, कारण ती सेवा आहे. काय आहे? सेवा धर्म आहे. आणि म्हणून आता पहा तुम्ही, गोकुळामध्ये
गवळ्यांपेक्षा मुलांपेक्षा स्त्रियांचं श्रेष्ठत्व जास्त धारण झालं. कारण सेवाधर्म पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. म्हणून त्या गोपींना परमात्मा पुरुषांपेक्षा जास्त कळाले. ज्या वेळेला देव गेले त्यावेळेला बाकीचे सगळे नुसते शोक करत बसले. गोपिकांनी आपला व्यवसाय सुरू करून त्याचे भजन सुरू करून गोविंद गोपाल गाते चलो मन विषय विकारो से हटाते चलो. जे आपल्या हातात नाही त्याची गोष्टी सोडून द्यायची, त्याचं गुणगान गात पाहिजे. म्हणून नाव पडलं गोपी गीत. म्हणून परमात्मा संपूर्ण ज्ञानी आणि अज्ञानी यांचा नेता आहे. ज्ञानी तेथेच आहे आणि अज्ञानी तेथेच आहे. म्हणून अज्ञानानं जरी भक्ती केली तरी तो घेतो आणि ज्ञानानं केली तो स्वतःचं स्वरूप देऊन टाकतो. एवढं आहे. ज्ञानमय भक्ती झाली म्हणजे परमात्मा स्वतःचं स्वरूप प्रदान करून देतात. म्हणून महात्मे लोक ज्ञानमय भक्तीच्या मागे जास्त लागतात. देव पहावयासी गेलो देवची होवोनिया ठेरो. म्हणून आत्मशक्ती जीवाला प्रदान करतात. काय करतात? आत्मशक्ती. देवता असुर मनुष्य लोक ऋषी पितर प्रजा संपूर्ण प्राण्यांना जीवनाला जीवन देतात. म्हणून सदा सर्वदा संपूर्ण भूतांची सृष्टीचं पालन करतात. शुभ अशुभ स्थावर जंगम कृष्णच आहे. शुभही तो आणि अशुभही तो. प्राणीमात्रांच्या अंतकालात साक्षात कृष्ण हे मृत्यूरूप बनून येतात. मृत्यूचं रूप तेही धारण करतात. पहा तुम्ही, काल येऊन कोणाच्या मागे पळत होता? देवाच्या मागे. त्याच्या मृत्यूच्या जवळ नेऊन सोडून दिलं. नरसिंह मेहताकडे किती वेळा आले? नाथ महाराजांकडे किती वेळा आले? एकदा आले तर 36 वर्ष गेले नाही ना. जेव्हा प्रगट व्हायची वेळ आली तेव्हा नाथ महाराज म्हणे नाही देवा लग्न करू. अरे आता काय लग्न करत जाऊ दे म्हणे मला. बरं ठीक आहे म्हणे, तुझी इच्छा आहे ना, माझ्या लग्नाचा प्रसंग लिहून काढ. नाथाने लिहिलं रुक्मिणी स्वयंवर. असं आहे श्रीकृष्ण स्वरूप. म्हणून अंतकालामध्ये परमात्मा सनातन रक्षक आहे. सगळ्यांचं कारण श्रीकृष्ण आहे. तिन्ही लोकांमध्ये कृष्णाचं स्वरूप आहे. कृष्ण भिन्न नाही. विपरीत बुद्धीच्या लोकांना भिन्न वाटतो. म्हणून त्याचा परिचय देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण धर्मराजा, याला ओळखायचं असेल तर ब्राह्मणाच्या रूपातच ओळखायचं. याने सुद्धा अनेक कार्य करताना ब्राह्मणाचं रूप धारण केलं. जन्म मरण आणि संसार यात सगळे प्राणी जरी असले तरी ज्याचं नाव घेता तो अविनाशी परमात्मा आहे, एवढं लक्षात ठेव. मग ज्याचं नाव घेता तुम्ही तो जर अविनाशी आहे तर तुम्ही सुद्धा काय व्हाल? अविनाशी. तुमचाही कधी नाश होणार नाही. धर्मराजा हे प्रश्न विचारलं महाराज, हे मधुसूदना, ब्राह्मण पूजा का करावी, त्याचं फळ काय मिळतं, आपण त्याचं वर्णन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी ब्राह्मणांच्या गुणाचं यथार्थ वर्णन करून सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. एक दिवसाची गोष्ट आहे. ब्राह्मणाने माझ्या पुत्राला म्हणजे प्रद्युम्नाला कुपित करून दिलं होतं. त्यावेळेस मी द्वारकेत होतो. प्रद्युम्नानं माझ्याजवळ येऊन विचारलं, पिताश्री, ब्राह्मणांची पूजा करण्याचं फळ काय? त्यावेळेला मी त्याला सांगितलं, इहलोक आणि परलोक आज सुख पाहिजे असेल तर ब्राह्मण पूजा कर. माझ्या मुलाला कुपित करून टाकलं होतं मला. कारण त्याला कुपित केल्याशिवाय मी ब्राह्मणाचं महत्त्व दुसरं कोणाला सांगितलं. म्हणून सगळ्या पुत्रांमध्ये
प्रद्युम्न नातवामध्ये अनिरुद्ध हे भगवंताचे रक्षक. कारण हे चार काय होते, शंख चक्र गदा आणि पद्म स्वतःचं स्वरूप होतं. आत्मवयी पुत्र भावहा, आपला मोठा मुलगा असो या मोठी मुलगी असो, तो आपल्या आत्मरूपानं प्रगट होतो आणि त्याच्यामध्ये आपले ते गुण असतात सगळे. काही वेळा आईच्या आत्म्याचाही मुलगा जन्माला येतो आणि काही वेळा पिता, आपण म्हणतो ना याच्यात बापाचे गुण आहे, याच्यात आईचे गुण आहे, तर ते आत्मरूपाने येतं. म्हणून परलोकात जायचं असेल तर ब्राह्मण पूजन केलं पाहिजे. प्रद्युम्नानं विचारलं, महाराज एकाग्र चित्तानं मला तुम्ही सांगा. त्यावेळा भगवान म्हणाले, हे रुक्मिणी नंदना, ब्राह्मण राजा चंद्रमा आहे. परवाही आपण ऐकलं होतं हे वर्णन की चंद्रामधला जो सोमगुण आहे तो ब्राह्मणामध्ये आहे. यलोकी आणि परलोकी सुख आणि दुःख सहन करण्यामध्ये समर्थ, म्हणून ब्राह्मणामध्ये शांत भावना आणि उपासनेचं प्रधानता दिसून येतं. कारण ते अन्यथा विचार करीत नाही, सदा विचार माझा करतात. कोणाच्या घरी पूजेला गेले तर कोणाचा विचार करतील, ते देवाचं. इथली पूजा झाली की तिथे, तिथली पूजा झाली की तिथे, तिथली पूजा झाली की तिथे. ब्राह्मणाच्या पूजेनं आयु यश कीर्ती आणि बल याची वृद्धी होते. संपूर्ण लोकांवर क्षत्रियाला विजय मिळवता येतो, म्हणून त्याने ब्राह्मणाची पूजा करावी. धर्म अर्थ कामाने सिद्ध होते आणि मोक्षही मिळतो आणि जीवनामध्ये यश, लक्ष्मी, आरोग्याची उपलब्धी होते. देवता आणि पितर हे संतुष्ट होतात. म्हणून अशा दशेमध्ये तू तुझ्या आयुष्यात ब्राह्मणाचा अनादर होऊ देऊ नको, असं मी माझ्या मुलाला शिकवलं आहे. ब्राह्मण इहलोक आणि परलोकात महान मानले गेले आहे. हे प्रत्यक्षात बघ. ब्राह्मण क्रोधला की भस्म होऊन जायचं सगळं, म्हणून ते म्हणतात. पण तो सहजासहजी क्रोधत नाही, विचारपूर्वक क्रोधतो. हे राजा, प्रद्युम्नानं असं विचारल्यानंतर ब्राह्मणाचं महत्त्व भगवंताने सांगितलं. त्यावेळेला भगवान मोठ्या मधुर वचनानं बोलायला लागले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग परिणाय घडली. आता विद्येला रात्री, उद्या बंद राहील. उद्या फक्त उपासना रामरक्षा सुरू होईल. मस्तकी तो जाणा ठेविला कर.